मी मनापासून सहर्ष स्वागत करतो। गेली अनेक दिवसापासून आपण सोशल मीडियात किंवा पत्रकार परिषदेमध्ये पाहिले असेल, दावे प्रतिदावे चालू आहेत। आम्ही मध्ये राजाभाऊ बानकिले असेल, बाळासाहेब बानकिले असतील, मी असेल, अनेक मनसरचे महाविकास आघाडीचे पदाधिकारी असेल, एक दिवसीय धरणे आंदोलनही केलं। का नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून मागील अनेक दिवसापासून जो काय नगरपंचायतचा अंदाबंदी कारभार चाललाय आणि ठेकेदारांचा जो काय भ्रष्टाचार चाललाय, यावर 2-3 वेळा मी भाष्य केलं। माझं अपेक्षित उत्तर असं हवं होतं की मला याला नगरपंचायतचे सीओ असतील किंवा संबंधित ठेकेदार असेल, यांनी या प्रश्नाची उत्तरं देणं मला खरं तर मनसरकरांच्या वतीनं अपेक्षित होतं। पण विनाकारण या विषयात राजकारण आणलं गेलं आणि जणू काय आता उद्या परवा निवडणूक लागणार आहे, ते निवडणुकीसाठीच सगळं काय चाललंय असं कुठंतरी हा भास तयार केला जातोय। खरं तर अजून मी निवडणूक लढेल नाही लढेल, आरक्षण राहील नाही राहील, हा पुढचा भाग आहे। पण मी या मनसर नगर ग्रामपंचायतचं 5 वर्ष पद सांभाळलं। मला लोकांनी माझ्या विश्वास टाकला होता। मला त्या मनसरचा नागरिक असल्याची माझी काही जबाबदारी, ती जबाबदारी मी गेली अनेक वर्षापासून निभावतोय। त्यासाठी मी नगरपंचायतशी गेली वर्ष 1.5 वर्षापासून हे होते। असं काही नाही का निवडणूक आली ना आज चालू झाले, असा कुठलाच भाग नाही। खरं तर नगरपंचायत थोडक्यात सांगतो, नगरपंचायत करण्याचा उद्देश एकच होता की सर्वसामान्यांना चांगलं त्यांचं जीवनमान उंचावं, मनसरच्या बाजारपेठा पुन्हा व्यापाराने खुलाव्यात, हा खरा तर तो नगरपंचायत करण्याचा म्हणजे मेन हे होतं। पण झाले भलतंच, इथं नवीनच ठेकेदारीचं एक पेव सुटलंय। मी मध्ये पण 1-2 वेळा सांगितलं। आता आपण जे काय म्हटलं होतं कुछ तो बडा होने वाला, तर आपण त्या मुद्द्यावर येऊ। मनसर नगरपंचायतच्या विकास कामं करताना तुम्ही जर पाहिलं किंवा सर्वसामान्य जर मनसरकर काही विषयात नगरपंचायतमध्ये गेला, काही विषय घेऊन, तर तिथल्या प्रशासनाचे, तिथल्या अधिकाऱ्यांची भाषा शैली इतकी मगरुरीची आहे का जसं त्यांच्याच घरातलं काय आपल्याला द्यायचं आहे का असा त्यांचा आविर्भाव असतो। कोणी पट्ट्या कमी करायला जातं, कोणी काय करायला जातं। अतिशय त्यांची वागणूक प्रचंड म्हणजे मानसिकतेला चीड आणणारी असते। मग ती असं का वागतात याचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांनी गावातील काही ठराविक लोकांना हाताशी धरून विकास कामांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। मी पत्रकार परिषद सुरुवात व्हायच्या आधीच पहिले क्लिअर करतो की माझा कुठल्याही विकास कामाला विरोध नाही। निधी ज्यांनी आणलाय त्यांचं तुम्ही कायम पहा, मी वारंवार कौतुक केलंय। मग नामदार वळसे पाटील साहेब असतील, खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील असतील, मी या दोघांचं कायम कौतुक केलं। ठीक आहे बा, मनसरकारांची मागणी होती, तुम्ही निधी आणला, पण तो निधी आणल्यानंतर ह्या दोन्ही नेत्यांना सुद्धा काही बाबतीत अंधारात ठेवण्यात आले। माझं तर या आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दोन्ही नेत्यांना विनंती असेल, तर तुम्ही दोघांनी जर मला वेळ दिला तर मी ही फक्त आता मी 2 ठेकेदारांचे पेपर आणले, असे अनेक पेपर आहेत। हे पेपर मी तुम्हाला दाखवतो आणि मग तुम्ही मला सांगा की बाबा तू दत्ता चुकीचं करतोय की बरोबर करतोय। तुम्ही जर म्हणले मी चुकीचं करतो तर मी थांबतो, माझा लढा शेवटी मनसरकरांविषयी। पण तुम्हाला जर कोणी चुकीचं सांगत असेल तर ते कुठंतरी थांबलं गेलं पाहिजे। आता मनसर नगरपंचायतने पूर्वी पस्टे साहेब होते, पस्टे एकदम चांगला प्रामाणिक माणूस होता, सर्वसामान्यांची कामं करीत होता। अचानक त्याची बदली झाली, त्याचा कुठला कालावधी पूर्ण नव्हता झाला, काही नाही। त्याच्यानंतर आपले गोविंद जाधव साहेब आले, ठीक आहे, चांगला अधिकारी आलाय, कर्जतच्या ठिकाणी चांगलं काम केलंय, आम्हाला वाटलं होतं मनसरमध्ये चांगलं काम करतील।
मग गोविंद जाधव साहेबांनी हळूहळू अख्खी टीम गोळा केली. मग त्यांनी अभियंता म्हणून पवार साहेब आणले, थोरात साहेब आणले, अकाउंटला वेगळे आणल्या, 1-2 मॅडम बोलवले आणि त्यांची अख्खी एक पूर्ण टीम झाल्यानंतर खरं या लोकांनी काय म्हणतो दिवसा ढवळ्या लूट कशी केली जाते. आज आपण सगळीकडे वाचतो का मनसरला 110 कोटी निधीचा निधी आला. हा निधी कोणासाठी आला होता? खरं तर ॲक्च्युअल सर्वसामान्यांसाठी हा निधी आला होता. पण ज्यावेळेस हे निधी आले, ही सुरुवातीचे 2 टेंडर आहेत. ह्या दोन्ही निधीमध्ये जर आपण पाहिलं तर मागील काही दिवसापासून मी लावून धरलेला विषय होता का जुन्या ग्रामपंचायतच्या जागी किंवा आताच्या नगरपंचायतच्या शेजारी 2 इमारती तयार होत्या. त्या 2 इमारतीच्या कामाचा मी साधा विषय फक्त त्यांच्या पुढे घेतला होता. विषय घ्यायचं कारणही ते होतं, कारण जे गाळाधारक आता जी लोक खूप आणतात का आम्ही जाऊन विकास कामं पाहतो, आम्ही ग्रामपंचायतसाठी ते त्या गाळेधारकांसाठी असं करतो, याच लोकांनी पूर्वी ते गाळेधारक बेघर केले आणि आज 9-9 महिने त्या कामाच्या पूर्ण होऊन सुद्धा त्या लोकांना आजही गाळे नाही आहेत आणि वरती त्यांना कुठंतरी चुकीचं मार्गदर्शन केलं जातं का आमचा या गोष्टीला विरोध आहे. त्या गाळेधारकांना पण माझी विनंती, आमचा विरोध विकास कामाला नाहीच. तुम्हाला वेळेत गाळे मिळावे आणि अजूनही काही जे नवीन गावातली होतकरू मुलं असेल त्यांना गाळे मिळावं हीच आमची इच्छा आहे. फक्त ते लेट का झालं यासाठी आम्ही खरं तर हा चालू केलं होतं. पेपर पाहिल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की तुम्ही आता कुठलंही काम घ्या, साधारण हा नगरपंचायतच्या शेजारी जे लक्ष्मी रोडला बिल्डिंग आहे, जुनी ग्रामपंचायत होती, त्या ग्रामपंचायत शेजारची इमारत, या इमारतीच्या कामाचा आदेश दिला होता 1-2-2024 रोजी. कामाचा कालावधीची मुदत होती 1-2-2024 ते 30-10-2024 पर्यंत 9 महिन्याची मुदत होती. त्याची टेंडरची निविदा होती 1,54,00,000 रुपये पहिल्या 2 मजल्याची आणि दुसऱ्याची होती 1,65,00,000 रुपये. अशा 2 इमारतीची 2 टेंडर झाली. याची म्हणजे 9 महिन्याची मुदत असताना ॲक्च्युअल हे काम चांगलं व्हावं असं अपेक्षित होतं. पण झालं काय, CO साहेब निसे एकटे नाही आले, तर आमच्या मनसरच्या पुढाऱ्यांच्या संगतीने त्यांनी संगमनेर झालं, नाशिक झालं, ह्या भागातून ठेकेदार सुद्धा आणले. त्याच्यातलाच हा ठेकेदार आहे बीबी मोरे. या बीबी मोरेनी निविदा भरल्या. निविदा कोणी भरल्या त्यांच्या कामात, तर सुधीर व्ही कातोरे अशी एक फर्म आहे, एक वळसे पाटील एंटरप्राइजेस आणि एक बीबी मोरे, 3च निविदा आल्या. ही मंडळी लय हुशार आहे. ही काय करतात, जास्त लोकांचे टेंडर येऊ नये म्हणून स्थळ पाणी अहवाल कंपल्सरी करतात. स्थळ पाणी अहवाल म्हणजे त्या जागेवर जाऊन त्या ठेकेदारांनी जागा पाहिजे किंवा जागा होते काय, मला काम करताना कुठली अडचण नाही, परत त्यांनी काही अडचण सांगू नये म्हणून ते स्थळ पाणी अहवाल देतात. हा स्थळ पाणी अहवाल नेमका 3च लोकांना दिला, जी मी आता नावं वाचलं, आणि या 3 लोकांनी ह्या निविदा भरल्या. ह्या निविदा भरताना ॲक्च्युअली याची स्पर्धा व्हायला पाहिजे नव्हती. आज तुम्ही फार छोट्या ग्रामपंचायतमध्ये पहा किंवा तालुका पातळीवर पहा, देश पातळीवर पहा किंवा जिल्हा पातळीवर पहा किंवा राज्य पातळीवर पहा, कुठली टेंडर प्रक्रिया होताना 15 ते 20% ही मायनस मध्ये बिलोमध्ये भरली जाते. आणि मनसरमध्ये भरताना आता कातोरे म्हणून जे काय आहे त्या कातोरेंनी ही भरली 4% जास्त नाही, वळसे पाटील एंटरप्राइजेसनी भरली 7% जास्त नाही. ठीक आहे, आज ज्याच्या त्याच्या ठेकेदाराचा विषय आहे, त्याला जास्त मध्ये पाहिजे का कमी मध्ये पाहिजे. पण बीबी मोरे नावाचे जे काही ठेकेदार आहेत त्यांनी बरोबर 0.0%, म्हणजे ज्या रकमेला, म्हणजे पहिल्या दोन्ही गाड्यांचं जर तुम्ही पाहिलं तर 3.5 कोटी रुपयाचं टेंडर होतं दोन्ही इमारतीचं. त्या दोन्ही इमारतीचं बीबी मोरेनी टेंडर घेतलं 3.5 कोटी रुपये आणि त्या 3.57 कोटी रुपयात ते दोन्ही मजले त्यांनी ते घेतले. म्हणजे त्या ठिकाणी 3.5 कोटीचे जर समजा आपण 20% बिल काढलं असतं तर कमीत कमी 60 लाख रुपये सर्वसामान्य मनसरकरांची वाच असली असते.
माझं नगरपंचायत प्रशासनावर हा पहिला आरोप आहे का तुम्ही या ठेकेदारांच्या संगमताने 20% दिवसाढवळ्या तुम्ही प्रशासनाच्या निधीची दिवसाढवळ्या लूट केलेली. म्हणजे हे 60 लाख रुपये हे दिवसाढवळ्या त्यांनी चोरी केलेली ऑन पेपर 0.0% दराने दाखवून. त्याच्यानंतर ठीक आहे बा, त्याला मुदत होती साधारण एक 9 महिन्याची मुदत होती. त्यांनी 30/10/2024 पर्यंत हे काम करणं अपेक्षित होतं. काम करून नगरपंचायत प्रशासनात त्याला म्हणजे कंप्लिशन सर्टिफिकेट देऊन त्याचा लिलाव होणं अपेक्षित होतं. आणि आज म्हणजे मला वाटलं मे महिना चालू आहे, जवळजवळ 7-8-9 महिने होत आलेले. आतापर्यंत तिथं कुठल्या तरी व्यावसायिकांचे गाळे चालू होऊन त्यांचा व्यवसाय चालू होणं अपेक्षित होतं. पण तसं तर काही झालंच नाही. त्या गाळेवाल्यांना पण मार्यावर सोडलं. पण याच्यात सगळ्यात मोठी एक शोकांतिका आहे. ज्यावेळेस आपण सर्वसामान्य माणूस घर बांधतो, घर बांधताना पहिली प्रोसिजर काय असते? आपण आर्किटेक्ट किंवा इंजिनियर आपला प्लॅन काढतो, त्याच्यावर टाउन प्लॅनिंगचं सँक्शन घेतो आणि आपण आपलं इमारतीचं काम चालू करतो. पण आपल्या नगरपंचायतला महाराष्ट्र शासनाने कुठली सूट दिली मला माहीत नाही. यांचं मुदत संपली 30/10/2024 आणि यांनी टाउन प्लॅनिंगची मंजुरी घेतलेली आहे 10/12/2024. म्हणजे मुदत संपल्यानंतर 3 महिन्यांनी यांनी मंजुरी घेतली त्या इमारतींची. त्यासाठी त्यांनी मला वाटतं 11व्या महिन्यात काहीतरी 38,910 रुपये सुद्धा भरले 11व्या महिन्यात. मुदत संपल्यावर भरले. तुम्ही त्याचे टाउन प्लॅनिंगचे जर नकाशे पाहिले तर त्याच्यावर नकाशे तयार केलेल्याची तारीख आहे 9व्या महिन्याची. नकाशाच्या शेवटी आर्किटेक्ट इंजिनियर आपलाच तयार करतो ना, त्याच्यावर टाउन प्लॅनिंगचा शिक्का येतो, इथं वरती कोपऱ्यात शिक्का येतो. मग जर 9व्या महिन्यात जर हे जर नकाशे तयार झाले असेल, मग इमारत ही कुठल्या प्लॅनिंगवर बांधली गेली, हिचं बांधकाम चालू होतं. उद्या जर त्या इमारतीत काही दुर्घटना घडली, आग लागली, काय लागली, याला जबाबदार कोण? सीओ काय बदली करून निघून जातील? ठेकेदार आपले आज नाही राहिलेले 6 महिन्यांनी पैसे काढील, तो निघून जाईल. मग ह्या अशा घटनेला जबाबदार कोण? सर्वसामान्य माणसाने जर घर आज आपण पाहिलं, लोक रोज तिथं विनवण्यासाठी नगरपंचायतमध्ये जातात का बाबा आमचा गोठा का लावलाय तुम्ही? शासनाने गोठ्याला सूट दिलेली आहे. ह्या नगरपंचायतच्या प्रशासनावाल्यांची इतकी आरेरावी असती आणि मग तुमच्याकडून अशा चुका कशा होतात? सर्वसामान्यांनी जर शेतात घर बांधलं तर त्याच्या पुढं अनाधिकृत शिक्का लिहितात, त्याला तिप्पट पट्टी लावतात. जर हे केलं तर त्याला तिप्पट पट्टी लावतात. आणि मग तुम्ही तर दिवसाढवळ्या हे केले. म्हणजे फक्त घाई, यांना इतकी घाई झाली होती हे पैसे घ्यायचे. पहिली चूक केली, 20% बिलो जायला पाहिजे नव्हतं, तिथं मनसरकरांचा मोठा त्यांनी घात केला. दुसरी चूक, जर त्या संबंधित ठेकेदारांनी जर 9 महिन्यात जर काम पूर्ण नाही केलं, त्याला ॲक्च्युअली 10% दंड करायला पाहिजे नव्हता, किंवा दिवसाला 100 रुपयाप्रमाणे त्याला दंड. त्यांनीच नियम बनवले. ते नियम काय मी मनाचे नाही सांगत, ॲक्च्युअल तो करायला पाहिजे नव्हता. ती जर रक्कम काढल्या, आज 10% काढले 3.5 कोटीचे, तर 35 लाख रुपये ते मनसरकरांचे व्हायला गेले. आणि याला टेंडर देताना एक पहिले त्यांनी टाकली होती स्थळ पाणी अहवाल, दुसरी टाकली होती ESI सर्टिफिकेट, म्हणजे मला वाटतं कामगार विमा रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. ज्याचे 20पेक्षा जास्त कामगार आहेत त्याला हे रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. मला सगळ्या पत्रकार बांधवांना विचारायचे, 7 कोटीचं किंवा 3.5 कोटीचं जर काम असेल, जर 3.5 टोटल 7 कोटीचं काम येते, 7 कोटीच्या कामात मला फक्त एवढंच सांगा, जर 7 कोटीच्या कामात 20, आणि या ठेकेदारांनी लिहून दिले की आमचे 20 कामगारापेक्षा कमी कामगार आहेत, त्यामुळे आम्हाला ESI सर्टिफिकेट लागू होत नाही. मग हे फक्त किती कामगारावर काम करणारे, ॲक्च्युअली हे तेव्हा डिस्क्वालिफाय व्हायला पाहिजे नव्हते. फक्त हे काय म्हणतात, पूर्वी आपल्याबरोबर नवरीबरोबर मायवासी न्यायची, तसे SCO बरोबर आलेले ठेकेदार आहेत. इथल्या काही गाव पुढाऱ्यांनी हे बोलून घेतले आणि हा एवढ्या मोठ्या प्रमाणात हा भ्रष्टाचार चालू केला. आता या ॲक्च्युअली याची मुदत संपली होती. हा ठेकेदार ब्लॅकलिस्ट व्हायला पाहिजे नव्हता, ब्लॅकलिस्ट झाला नाही. याला पहिलं टेंडर होतं 3.5 कोटीचं,
3.57 कोटी रुपयाची 2 टेंडर होती याला. पण याला बक्षीस म्हणून परत वर्षा 2 मजल्यासाठी मला वाटतं 4/2/2025 रोजी पुन्हा बल्क टेंडर करण्यात आलं. बल्क म्हणजे सगळ्या 15-20 कोटीची कामं एकत्र करायची आणि त्याचं बल्क टेंडर करायचं. त्याला नियम टाकायचा का RMC प्लॅन म्हणजे जो आपलं स्लॅबला कॉन्क्रीट असतो, याला कॉन्क्रीट असतो, हा 15 किलोमीटरच्या आत पाहिजे, हा नियम टाकायचा. बाकी इथं 2-3च प्लॅन्ट आहेत, बाकीच्यांचे प्लॅन्ट नाही म्हणून त्यांना डिस्क्वालिफाय करायचं. ज्याचा प्लॅन्ट आलाय म्हणजे जो ठेकेदार याच्यात सँक्शन म्हणजे ज्यांनी भरलंय, ज्याचं टेंडर मंजूर केलं, त्याचा प्लॅन्ट अस्तित्वात नाही, तो लिखी देतो बीबी मोरे का मी माझा प्लॅन्ट जे तिकडे संगमनेर ठिकाणी आहे तो 15 किलोमीटरच्या आतमध्ये 30 दिवसात शिफ्ट करेल. हे नियमवाटी यांची असतात. त्यासाठी FDR घेण्यास सांगितलं. मी तुम्ही मागची पाहिली असेल, फिक्स डिपॉझिट रिसिप्ट म्हणजे आपली FD थोडक्यात. FD नगरपंचायत प्रशासनाच्या नावाने करून ती याला जोडायला पाहिजे होती. पण तुम्ही जर याच्यातले पेपर पाहिले तर आता मला सर्वसामान्य लोकांना तेच विचारायचे का नक्की काय काय असते या तुम्ही जर बघितलं तर हे असे चेक घेण्यात आले, ज्याच्यावर तारीख नाही, काय नाही, काय नाही, असे 3 ठेकेदारांकडून चेक घेण्यात आले. आणि ते जर तो प्लॅन तो 30 दिवसाच्या आत करू शकला नाही तर 31व्या दिवशी त्याची FD आपण नगरपंचायतला डिझॉल्व करून घ्यायची. म्हणजे पहिले टेंडरमधले जर तुम्ही पहिले ते 35 लाख रुपयाची 20% लूट, ही 5-1 लाखाची लूट, गाळे लेट केले, ॲक्च्युअल त्याला परत 30-35 लाखाचा दंड व्हायला पाहिजे नव्हता, ती लूट. आणि ह्या गाळेधारकांना सुद्धा आज समजा 9 महिने जर तिथं आधी चालू झालं असतं तर कमीत कमी लोकांना नगरपंचायतला नाही म्हटलं तरी 50 किंवा 1 लाख रुपये महिना उत्पन्न तरी चालू झालं. ते 10-1 लाखाचे नुकसान, अशा अनेक नुकसान हे करीत गेले फक्त ठेकेदारांच्या फायद्यासाठी. आणि आता याच्यात जर आपण बघितलं या 2 कामामध्ये म्हणजे तुमच्या चुका लक्षात आल्या असतील. पहिलं म्हणजे यांनी मुदत संपल्यावर टाउन प्लॅनिंगचं सँक्शन केलं, COला आणि जे काही संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर खरं तर याच्यात फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे. दुसरं म्हणजे RMC प्लॅन नाही तरी त्याला सेकंड म्हणजे 4/2/2025ला त्याला परत 6 कोटीचं टेंडर दिलं. कोणला? बीबी मोरेला. बीबी मोरे गेला टोटल 10 कोटीच्या घरात, जो संगमनेरवरून अंधन आणला होता त्याला 10 कोटीचं टेंडर दिलं. त्या 10 कोटीच्या टेंडरमध्ये जर आपण समजा 20% बिलो धरले तर 2 कोटी रुपये ते वाचले असते, बरोबर ना? 2 कोटी रुपये ते वाचले असते, इतर ज्या काय आहेत रकमा त्या वाचल्या असते. म्हणजे हे पैसे गेले कुणाकडं? माझा स्पष्ट आरोप आहे, हे पैसे जे आजकाल सोशल मीडियात सांगतात ना, आम्ही त्या कामावर जातो, रोज देखरेख करतो, आम्ही COला हे सांगतो, COला सांगतो का तू टाउन प्लॅनिंगचं परवानगी घे, या लोकांच्या खिशात गेले. ॲक्च्युअल हे सुद्धा करताना त्यांनी आता लक्ष्मी रोड आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे लक्ष्मी रोड आपण किती दिवस पाहतोय. वाटतं मी सरपंच व्हायच्या आधीपासून स्वर्गीय किसनराव बांधलेले अण्णांच्या काळातला रोड, याच्यात त्यांनी तो इंटरनल पाथवे दाखवला 4 मीटरचा. टाउन प्लॅनिंगचं सँक्शन घेतात. पुढच्या ज्या इमारती आहेत जिथं आता श्रद्धा प्लेस वगैरे सगळ्या काही गोष्टी आहेत त्या ओपन जागा दाखवल्या. हे सँक्शन घेतात कसं? त्याच्यानंतर रस्ता 12 मीटरचा करायचं यांनी प्रतिज्ञापत्र दिलं. रस्ता ॲक्च्युअल आता जो 5.5 मीटरचा तो 12 मीटरचा रस्ता करायचं प्रतिज्ञापत्र देतात, परत तिथलं बांधकाम पाडायचं. अशा अनेक गोष्टी आहेत. या फक्त यांनी केलं त्या बेबी मोरेसाठी. आणि या बेबी मोरेचं जर 10 कोटीचं काम जर काढलं तर ह्या 10 कोटीच्या कामात मला वाटतं 10 कोटीचं टोटल जे बेबी मोरेचं काम आहे 9.28 9 कोटीच्या आसपास काम.
1,80,00,000 बिलो गेला असता तर आपले वाचले असते. ते एक वाचले पाहिजे. मनसरकरांनी एक सांगतो, हे 1,80,00,000 कामाचं आपल्याला पुन्हा एखादं काम टेंडर करण्यात केलं असतं किंवा ह्याच कामावर अजून अधिकचा निधी आपल्याला टाकता आला असता. पण ते मी 1,80,00,000 खाली प्लस विकास कामं करताना आता हे संबंधित ठेकेदार हळूहळू पुढे येतात नाही येतात मला माहीत नाही, त्यांच्याकडून 10% घेण्यात आले. ते 10% घेणारे कोण आहेत? या बीबी मोरेतून कमीत कमी मला वाटतं काहीतरी 90 लाख का 1 कोटी रुपयाच्या आसपास रक्कम संबंधित गाव पुढाऱ्यांनी घेतलेली. त्यांची नावं सुद्धा माहिती आणि मला माहिती मनसरकर हुशार आहेत. मनसरकर लगेच नावं लक्षात येतात मनसरकरांच्या. म्हणजे जर 2 कोटीच्या कामात ते 9 कोटीच्या कामात जर हे 2-2 कोटी रुपये जर खात असतील तर जो आतापर्यंत जो 110 कोटीच्या विकास कामं झाल्या त्या 110 कोटीच्या विकास कामात किती पैसे खाले असते? आणि खरं तर हाच माझा सवाल होता. आता हे दुसरं काम होतं याचं कातोरेचं, कुठलं? नाट्यगृहाचं. ते नाट्यगृहाचं पहिलं टेंडर झालं 6,15,00,000. दुसरं टेंडर झालं 5 कोटीचं. पहिले 6 कोटी संपले, नंतर 6 कोटी संपल्यानंतर परत 5 कोटीचं टेंडर करण्यात आलं. आज कामाची अवस्था काय तुम्ही पाहिली. तुम्ही कुणी सगळे जाऊ शकत नाही मनसरकर, म्हणून ही कामाची अवस्था आहे. हे 6 कोटी रुपये में फक्त पाया भरायला 6 कोटी रुपये घालवले. टोटल प्रोजेक्ट काहीतरी 15 कोटी रुपयाचा आहे. त्याच्यातले 6 कोटी रुपये संपले, म्हणून 15 कोटी रुपयाचा ते 5 कोटी रुपयेचं परत टेंडर केलं. आणि म्हणजे मला एकीकडे माझ्यावर आरोप करतात तर मी कामं बंद करतो आणि विकास कामाला विरोध करतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो, हा ठेकेदार पळून गेलाय. मागील 3 महिन्यापासून हे काम बंद आहे. हा ठेकेदार जर याचं नाव आहे सुधीर विठ्ठल कातोरे, नाही ऑन पेपर करते कोण मला माहीत नाही. या ठेकेदाराचं जर तुम्ही कोणी टेस्ट जर केली ना, याचं स्पष्ट मत आहे. तो काय सांगतो माहिती का? जर आपण विचारलं ना काम का बंद आहे, तर त्याचं स्पष्ट मत आहे, साहेब मी टक्केवारी देऊ देऊ थकलोय. मी किती जणांना टक्केवारी द्यायची? त्याचं सुद्धा मत आहे 11 कोटी जवळजवळ 3-1 कोटी रुपयाचं वाटप झाले. म्हणजे हे नगरपंचायतची जे काय प्रशासकीय अधिकारी आपले बैलगाड्यात जुगलबंदी असते माहिती आहे ना, एक बैल एकाचा दुसरा बैल दुसऱ्याचा, आपण तेच 2 चांगले बैल एकत्र करून जुगलबंदी करतो. तसं नगरपंचायतमध्ये एक जुगलबंदी, जाधव आणि पवार, इतकी सुसाट जुगलबंदी पडते ना. 11% राजरोसपणे ते ठेकेदारांकडून घेतात. आता 110 कोटीवर 11% तुम्हीच मनसरकर तुम्ही आहात, तुम्हीच व्याज मारा. आणि जर ठेकेदार असे पळून जात असतील आणि तुम्ही एकीकडं पत्रकार परिषदा घेऊन सांगताय का माझा विकास कामाला विरोध आहे. मी कुठल्या विकास कामाला विरोध केलाय ते सांगा. मी कुठल्या विकास कामाच्या क्वालिटीवर विरोध केला? मी कुठल्याही विकास कामाच्या क्वालिटीवर अजून विरोध केला नाही. माझं फक्त म्हणणं होतं बल्क टेंडर का केलं, मुदत संपल्यानंतर त्यांना 10% दंड का नाही केला? कारण आज नाही मनसरचे अनेक गाड्यावाले रस्त्यावर आहेत जे नगरपंचायतचे 2-2 हजार भाडं भरून जर व्यवसाय करू शकत होते, त्यांना आज दुसरीकडे खाजगी जागेत 20-20, 10-10 हजार रुपये भरून त्यांना व्यवसाय करायला लागतोय. तसेच जर तुम्ही बघितलं आपल्या बाजारतळालगतचे गाड्यावाले होते, त्यांना तर म्हणले 3 महिन्यात तुम्हाला गाड्या देतो. मी तो प्रश्न सुटण्यासाठी म्हणजे पक्ष बाजूला ठेवून मी स्वतः नामदार वळसे पाटील साहेबांनी गेलो, साहेबांच्या सगळ्यांबरोबर गेलो, त्यांच्या कानावर घातलं. साहेब म्हणले तुम्ही मनसरकर बसा आणि हे करा. सीओनी आम्हाला उत्तर दिलं, मी 3 महिन्यात त्या लोकांना गाड्या देतो. आज किती दिवस झाले त्या लोकांना गाड्या नाही. बरं, यांचं डोक्यात गाड्या देणं नाही, पहिलं तिथं शेड बांधा, आलेला निधी खर्च करा, आपली टक्केवारी काढून घ्या आणि लवकरात लवकर आपला बोरी विस्तार इथून भरायचा आणि दुसऱ्या कुठल्या तरी गाव लुटायला बघायचे. तर हे जे काही मनसरचे जे स्वयंघोषित पुढारी आहेत किंवा जे भविष्यात नगरपंचायत, आताही नगरपंचायत तेच चालवतात आणि नगरपंचायत चालवायचं स्वप्न बघत, त्यांना माझी विनंती आहे, हे लुटून जातील पण तुम्ही सुद्धा याच्यात थोड्याफार तुकड्यासाठी भाग घेता आणि त्यांना मदत करता. आज
तुम्ही बघा ना, साधी साधी घरं नोंदवायला सुद्धा 2-2, 3-3 लाख रुपये जर सर्वसामान्यांना द्यायला लागत असतील तर एवढ्यासाठी नगरपंचायत केली नव्हती का आमच्याच मनसरकारांच्या खिशावर डल्ला पडावा आणि ह्या सगळ्यांची घरं भरावी. आता ही जी मी तुम्हाला दोन्ही कामं सांगितली, एक होतं 9 कोटीचं टोटल, एक होतं 11 कोटीचं. याच्यातच कमीत कमी 6 ते 7 कोटी रुपये राजकीय पुढाऱ्यांनी खाले. तर 110 कोटी रुपयामध्ये किती खाले याचा हिशोब तर तुम्ही कुणालाही विचार. आणि ही कामं काय करतात, घ्यायचं बीबी मोरेच्या नावाने, बीबी मोरेने दुसऱ्याला द्यायचं. आणि गावातली जी इंजिनियर मुलं आहे ज्यांचा रोजगार बुडाला आहे ती मुलं खरं तर यापासून वंचित राहिली. मध्यंतरी यांनी टेंडर सुद्धा केली, सेपरेट बघा, सेपरेट टेंडर केली, सगळे सेपरेट टेंडर केली. पण जर समजा एक 10 जणांनी भरलं तर 10 जणांकडून मग टक्केवारी कशी गोळा करायची. आणि गावची पोरं आज ना उद्या कुठं ना कुठं तरी सांगणार का फलानेनी 10 रुपये घेतले, बिस्तानेनी 10 रुपये घेतले. मग त्याला कुठंतरी बगल देण्यासाठी ही टेंडर रद्द केली, केलेली टेंडर रद्द केली, कुठलंही कारण न देता केलेली टेंडर रद्द केली आणि पुन्हा याची भर टेंडर केली. कारण जे काय आहे, जे काय 10% घ्यायचे ते एकत्र घ्यायचे. प्लस आता शासनाने निधी जर आपल्याला 6 कोटी रुपये दिला एखाद्या विषयासाठी, का बाबा नाट्यगृह बांधायसाठी 6 कोटी रुपये शासनाने पहिले दिले. त्यांनी ॲक्च्युअल निविदा किती कोटीची करायला पाहिजे होती, 5.5 कोटीपर्यंत करायची होती. त्यांनी निविदा केली, हे बघा इथं समोरच आहे माझ्या, 6 कोटी 15 लाख ही निविदा केली. बरं, कलेक्टर ऑफिसला यांनी लिहून दिले, ज्या राजेश देशमुख साहेबांची सही आहे इथं, का मी ह्या वरील जे रक्कम आहे त्याची राजेश देशमुख साहेबांना यांनी स्पष्ट लिहून दिले का जे वरील रक्कम आहे 15 लाख ही आम्ही नगरपंचायतच्या टॅक्समधून भरू. आणि त्यांनी तसं लेखी लिहून घेतलेले म्हणजे. आणि मला सांगा ना, जर 6 कोटी रुपये निधी आला तर 15 लाख म्हणून कोणाच्या खिशात घातली यांनी. आणि बरंच ठीक आहे, मान्य केलं असतं 6 कोटी रुपये जर हे काम पूर्ण होणार असेल, हे काम 15 कोटीचं आहे, मग तुम्ही 6 कोटी 15 लाखाची निविदा केलीच कशी. म्हणजे हा 15 लाखाचा शुद्ध भ्रष्टाचार आहे. प्लस तुम्ही 0.0 मध्येच निविदा, सगळ्या निविदा आतापर्यंत झालेलं प्रत्येक मनसर नगरपंचायतचं टेंडर 110 कोटी रुपयाचं प्रत्येक टेंडर 0.0%नी दिलंय. म्हणजे 1 रुपया सुद्धा कमीनी दिलं नाही. आणि तुम्ही तालुक्यातल्या बारकाल्या ग्रामपंचायतची कामं बघा, हे 5%, 10%, 15%, 20% बिलोनी जातात. आमच्या इथं महात्मा गांधी विद्यालयाचं काम झाले, 27% बिलोनी काम गेले. मग जर ही अशी कामं जर बिलोनी जात होऊन ते पैसे वाचतात कोणाचे, सर्वसामान्याच्या खिशातलेच वाचतात. म्हणजे जर दिवसा ढवळ्या दरोडा टाकीत असतील आणि बरं कामं सुद्धा त्यांनी अशी कुठली पण सुचवलेत का जी काही कामं खरंच गरजेची नव्हती. माझं अजून दुसरं म्हणजे एक असं म्हणणं होतं का यांनी, आता सगळ्यांना माहिती, सगळ्या पत्रकारांना माहिती, सगळ्या गाववाल्यांना माहिती, कुठलंही काम केल्यावर तिथं पत्र्याचा बोर्ड लावणं बंधनकारक आहे का नाही, त्याचं एस्टिमेटमध्ये प्रयोजन असतं का नाही. मग माझं म्हणणं आहे, माझ्या मनसरकरांना तुम्ही तो बोर्ड लावा. म्हणजे बीबी मोरेने समजा एखादा रस्ता केलाय 2 कोटी रुपयाचा, मनसरकरांना फील घेता आलं पाहिजे ना. अरे मी 2 कोटीच्या रस्त्यावरून चाललो, मी 50 लाखाच्या पेविंग ब्लॉकमध्ये चाललोय, मी 50 लाखाच्या मुतारीत जाऊन आलोय, याचं फील कधी येणार. तुम्ही ते बोर्ड लावल्याशिवाय फील येईल का आम्हाला. आणि हे कळू द्या लोकांना, हे ठेकेदार कोण आहेत आणि किती कोटीची कामं आहे. माझ्या पुढे समजा माझं घर 20 लाखाचं आहे आणि माझ्या पुढे जर गटर 5 कोटीचं असेल तर मला पण त्याचा फील घेऊ द्या ना. मी 5 कोटीच्या गटारच्या बाजूला राहतो, हा फील कधी घेणार मी, आम्ही मनसर. असं माझं स्पष्ट मत आहे. हा सगळा म्हणजे हे दाखवायचा होता. आणि अनेक रस्ते मी तुम्हाला सांगतो, मोडेवाडीचा आज रोड आहे, किती दिवसापासून मोडेवाडीवाले
त्या खड्ड्यातून जातात. काम का बंद आहे माहिती आहे? संबंधित ती लोक म्हणतात ना, मी लय लक्ष देतो, मी लय पाहतो. त्यांनी 15-15, 20-20 लाख रुपये घेतले मोडेवाडीच्या रस्त्याचे. ठेकेदारापुढे प्रश्न असतो, अरे पहिले पैसे दिल्याशिवाय हा पण म्हणती नाही. मग ते हा कशी, मग ते कामाचं ते बिचारा, आणि ती मुलं पण घेतात. इंजिनियर वगैरे एखादा मुलगा पहिले 20 लाख रुपये त्यांना देतो. मग ते काम XYZ कार्यकर्त्याच्या नावावर येतं. कार्यकर्ता काय ठेकेदार नसतो, तो परत एखाद्या इंजिनियरला विकतो 10-20 लाखाला. मग मला म्हणायचं 1 कोटीच्या कामात खरे पैसे शिल्लक किती जातात विकास कामासाठी? आणि आजही ती अशी अनेक कामं अपूर्ण आहेत. मी तुम्हाला मागाशी सांगितलं, नाट्यगृहाचा ठेकेदार पळून गेला काम सोडून. आता मी बोलल्यानंतर आज उद्या त्याला धरून आणतील आणि हे करतील. पण जर एवढे पैसे वाटायला लागत असेल तर खरंच सांगा की नगरपंचायत करून चूक झाली. मला तरी वाटतं बा चूक झाली, मी मान्य करतो. कारण याचा पहिली कागदावर जर सही होती नगरपंचायत करण्याची तर ती माझी होती. आणि मी वारंवार सुद्धा म्हणतोय का ही नगरपंचायत करून मी कुठंतरी या ठेकेदारांना किंवा गाव पुढाऱ्यांना किंवा या अधिकाऱ्यांना पुरण करून दिले, असं मला स्वतःला वाटायला. असा साधारण विषय. आता फक्त मी 2च ठेकेदार आणले, सगळे ठेकेदार आणले नाही, गावात अनेक ठेकेदार आहेत. आणि तुम्हाला यांची एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. तीन निविदा आल्या ना. आता तुम्ही बीबी मोरेचे याच्यात तुम्हाला मगाशी वाचून दाखवलं, कुणी टेंडर भरलं होतं? कातोरे, वळसे पाटील एंटरप्राइजेस आणि बीबी मोरे. मग यांचं कसं ठरलंय का मोरे कुठे का नाट्यगृहाचं जर तुम्ही टेंडर पाहिले ना, नाट्यगृहाचं टेंडर कुणी भरलंय? सुधीर कातोरेला टेंडर भेटले आणि बीबी मोरे आणि DM कन्स्ट्रक्शन. सुधीर कातोरेने सांगितलं मी तिकडचं खातो, तू इकडचं खा. आणि ते 0.0 मध्ये मॅनेज केलं. एकाच गाडीत बसून येतात ते स्थळ पाणी अहवाल घेतात. आणि मी आता बँकेचे डिटेल्स सुद्धा मागवले. जर तुम्ही जे काय अनामत रक्कम असतात एकाच बँकेतून ते पैसे ट्रान्सफर झालेत असा माझा धडधडीत आरोप आहे. फक्त माझ्याकडे ते डिटेल्स नाही. SBI बँकेतून यांच्या अनामत रक्कम सुद्धा एकाच बँकेतून एकाकडूनच गेल्या तिघांच्या. म्हणजे फक्त मनसर नगरपंचायत जी लोकल बॉडी येईल, कोण येईल, काय येईल, आरक्षण अजून त्याच्यात कसं तिथला सगळा मलिदा संपवायचा, हा खरा तर मोठा डाव आहे. आणि माझी दोन्ही नेत्यांना विनंती का आमचा तुमच्यावर कधीच आरोप नव्हता आणि नाही. फक्त हे जे काय तुमचे इथले गावातले स्वयंघोषित पुढारी सगळेच वाईट आहेत असं म्हणत नाही मी. पण जे आहेत, ज्यांना मिरच्या लागतात, जे पत्रकार परिषद घेतात, जे बोलतात, त्यांना हे 100% मोठ्या नेत्यांना चुकीचं काहीतरी सांगतात असं माझं स्पष्ट मत आहे. या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेअर्स. आमच्याकडे सर्व प्रकारच्या 4 व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील. आमचा पत्ता जुना चांडोली रोड, सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी 40 बंगला, मनसर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. संपर्कासाठी क्रमांक 95 61 73 56 67.